सर्वसामान्य युवकाला न्याय देण्यासाठी, शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी, महिला कष्टकरी जनतेला न्याय देण्यासाठी आणि मान तालुका निर्भय बनवण्यासाठी माझी उमेदवारी या ठिकाणी मी घोषित करीत आहे. 2024च्या विधानसभा मान 258 करिता या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे इच्छुक मी आहे. किंवा अगदीच पैसेवाला उमेदवारापेक्षा एक कॉमन मॅन, सर्वसामान्य जनतेचा उमेदवार म्हणून जनता मला नक्कीच स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. मान तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं तर गुंडागर्दी, दादागिरी अशा प्रवृत्तीनं डोकं वर काढलेलं आहे. आज अनेक जण पाण्याचं श्रेय घेतात, पण 13 दुष्काळी तालुक्यातील पाणी चळवळीचे खरे आधारस्तंभ हे क्रांतीवीर नागनाथांना नाईकवडे आहेत. मान तालुक्यामध्ये डाळिंबाचं 50 हेक्टर लागवडीचं उद्दिष्ट होतं, पण कृषी मंत्री आल्यामुळं मी त्यांच्याकडे मागणी केली की मान तालुका दुष्काळी तालुका आहे, दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना तुम्ही सहकार्य करणं गरजेचं आहे. आणि मंडळी नमस्कार, स्वागत आहे मानदेश प्राईममध्ये. मंडळी, आपण विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मानदेशी दौरा करतोय. मानदेशातल्या सर्व तालुक्यांमध्ये जाणार आहोत आणि सर्व तिथल्या पुढाऱ्यांच्या आणि तिथल्या जनतेच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेणार आहोत. सध्या आपण मान खटाव तालुक्यातील प्राध्यापक विश्वंभर बाबर यांच्याशी बोलणार आहोत. त्यांचा राजकीय, शैक्षणिक, सामाजिक चळवळ, कृषी, पत्रकारिता यामध्ये दांडगा अनुभव आहे आणि त्यांची खूप मोठी कामगिरी आहे. पाणी चळवळ असेल तर त्यांच्याशी आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. आणि ते विधानसभेला इच्छुक आहेत. मान खटाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसमधून त्यांची वर्णी लागू शकते. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. त्यांना का आमदार व्हायचं आहे, तसंच त्यांचा प्रवास काय आहे, आपण सर्व जाणून घेणार आहोत. सर, तुमचं खूप खूप स्वागत मानदेश प्राईममध्ये. नमस्कार. तुमची ओळख तर आहेच सर्वांना, परंतु तुमच्या शैलीमध्ये आमच्या प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या. मी प्राध्यापक विश्वंभर बाबर, गाव माझं देवापूर, जन्मभूमी देवापूर असलं तर माझी कर्मभूमी म्हसवड आहे. MSc ॲग्री झाल्यानंतर मी रयत शिक्षण संस्थेमध्ये काही काळ नोकरी केली आणि त्यानंतर रयत शिक्षण संस्थेमधील नोकरी सोडून स्वतःची कृषी विकास प्रतिष्ठान ही शिक्षण संस्था मी म्हसवड या ठिकाणी सुरू केली. आणि मग शैक्षणिक कार्यात असेल, शेतीच्या कार्यात असेल, पत्रकारिता क्षेत्रात असेल, सामाजिक चळवळीच्या मध्ये प्रामुख्यानं नागनाथांची 13 दुष्काळी तालुक्याची चळवळ असेल, या प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी एक स्वतःला झोकून देऊन सामाजिक काम केलेलं आहे. आणि मग त्या माध्यमातून माझी एक वेगळी ओळख समाजामध्ये झालेली आहे. आम्हाला तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे. तुमचा म्हणजे तुम्हाला राज्यस्तरीय 3 पुरस्कार भेटलेत कृषी क्षेत्रामध्ये, पत्रकारिता क्षेत्रामध्ये आणि पाणी चळवळीमध्ये तुमचा खूप मोलाचा वाटा आहे. नागनाथ अण्णांच्या चळवळीमध्ये तुम्ही होता. तो काय प्रवास होता, सुरुवातीपासून सांगा आम्हाला. खरं तर मी स्वतःला धन्य समजतो की माझी पार्श्वभूमी, मी एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलो. माझे आईवडील निरीक्षर. मी MSc ॲग्री झालो तरी माझे वडील मेंढ्या राखायचे काम करत होते. आणि अशा सामान्य घरातनं पुढं आल्यानंतर मी ग्रॅज्युएट झालो, BSc ॲग्री, MSc ॲग्री झालो. आणि ज्या वेळेला MSc ॲग्री झाल्यानंतर मी वेगवेगळ्या चळवळीमधून काम करायला लागलो. प्रामुख्यानं मी माहितीचा अधिकार या क्षेत्रामध्ये लढणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे या त्यांच्या संघटनेचा मी तालुका अध्यक्ष होतो. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की माहितीचा अधिकारचा या चळवळीचा मी फाउंडर मेंबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा मी MSc ॲग्रीनंतर रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरीला लागलो. आणि नोकरीला लागल्यानंतर पुन्हा मला एक वेगवेगळं क्षेत्र खुणावं लागलं. नोकरी करत असतानाच मी दैनिक सकाळमध्ये माझी पत्रकारिता मी सुरू केली. काही काळ सकाळमध्ये पत्रकारिता केल्यानंतर पुन्हा मी दैनिक पुढारीमध्ये पत्रकारिता केली. 20 वर्षे पत्रकारिता केल्यानंतर मला पत्रिकेचं फलित म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये वसंतराव नाईक शेतीमित्र
हा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार तत्कालीन राज्यपालाच्या हस्ते मला मिळाला. दरम्यानच्या कालावधीमध्ये मी क्रांतीवीर नागनाथ अण्णांच्या पाणी चळवळीमध्ये सहभागी झालो. खरं तर खूप मला त्यातून एक बळ मिळालं. नागनाथ अण्णा हे स्वातंत्र्य सैनिक आणि या स्वातंत्र्य सैनिक अण्णांनी सुरू केलेल्या पाणी चळवळीमध्ये अण्णांनी ती चळवळ 1991ला आटपाडीमध्ये सुरू केली. पण अण्णा ज्यावेळेला मान तालुक्यात 1993ला आले त्यावेळेपासून म्हणजे 1993 ते आज अखेर म्हणजे गेल्या वर्षी 26 जुलै 24ला 31वी पाणी परिषद सांगोला या ठिकाणी झाली. आणि त्या चळवळीच्या माध्यमातून अण्णांनी मान तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आम्ही बैठक घेतल्या. आणि आज अनेक जण पाण्याचं श्रेय घेतात, पण 13 दुष्काळी तालुक्यातील पाणी चळवळीचे खरे आधारस्तंभ हे क्रांतीवीर नागनाथ अण्णा नाईकवडे आहेत. पाणी चळवळीनंतर किंवा पत्रकारितेनंतर मी काही दिवस रयतमध्ये नोकरी केली सोडली आणि मी पुन्हा शेती विषयामध्ये थोडंसं वळलो. मान तालुक्यातील पहिली डाळिंबाची भगवा या वाणाची बाग लावली. नंतर या वाणाची नर्सरी सुरू केली आणि त्या कालावधीमध्ये 2005ला तत्कालीन केंद्रीय मंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांचा दौरा मी ज्यावेळेला माझ्या शिक्षण संस्थेचे इमारतीचं उद्घाटन होतं त्यावेळेला मी दौरा आयोजित केला. त्या दौऱ्यात माननीय पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत बाळासाहेब थोरात तत्कालीन कृषी मंत्री होते, त्यांचाही दौरा होता. आणि त्यावेळेला मान तालुक्यामध्ये डाळिंब लागवडीचा एक प्रवाह सुरू होता. त्यावेळेला मान तालुक्यामध्ये डाळिंबाचं 50 हेक्टर लागवडीचं उद्दिष्ट होतं. पण कृषी मंत्री आल्यामुळं मी त्यांच्याकडे मागणी केली की मान तालुका दुष्काळ तालुका आहे, दुष्काळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांना तुम्ही सहकार्य करणं गरजेचं आहे. आणि बाळासाहेब थोरात यांनी मान तालुक्यामध्ये जेवढे प्रस्ताव आले होते तेवढे 300 हेक्टरचे प्रस्ताव मान्य केले. आणि त्या माध्यमातून मान तालुक्यातील शेतकऱ्याला त्यावेळी 1.5 कोटीचा फायदा झाला. त्यानंतर डाळिंब लागवड झाली. डाळिंब क्षेत्रात काम करत असताना महाराष्ट्र राज्य डाळिंब संघाचं संचालक म्हणून मला 10 वर्ष काम करायची संधी मिळाली. तत्कालीन वेळेला माननीय शरद पवारसाहेब केंद्रात मंत्री होते आणि मान तालुक्यात लावलेल्या डाळिंबावर तेल्या रोगाचा उपद्रव झाला होता. आणि तेल्या रोगाचं पॅकेज मिळवण्यासाठी आम्ही शरद पवार साहेबांना भेटलो आणि तत्कालीन वेळी 2.5 कोटी रुपयाचं तेल्या रोगाचं पॅकेज हे मान तालुक्याला मिळालं. हे झालं कृषी क्षेत्रातलं. त्याच्यानंतर मी कृषी विकास प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून 2000 साली बालवाडी सुरू केली होती. एक 12 विद्यार्थ्यावर बालवाडी, प्राथमिक क्रांतीवीर नागनाथ अण्णा नाईकवडे प्राथमिक शाळा, नूतन मराठी शाळा, आत्मगिरी माध्यमिक विद्यालय, ज्युनियर कॉलेज आणि आज आपण जर पाहिलं तर राष्ट्रीय स्तरावर CBSE शिक्षण हे महत्त्वाचं आहे. पालकाची अत्यंत मला सहकार्य मिळालं. पालकांनी मागणी केली आणि मान तालुक्यातली मधली पहिली CBSEची शाळा या मसवडमध्ये मी सुरू केलेली आहे. आज या मसवड शहरामध्ये मसवड आणि पंचक्रोशीतील साधारणतः 2000 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आणि एक दर्जेदार शिक्षण संस्था या मसवडमध्ये मी सुरू केलेली आहे. मंडळी, घरची पार्श्वभूमी आर्थिक असो किंवा शैक्षणिक असो किंवा राजकीय असो, कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी एवढं मोठं कॉलेज उभा केलं, राज्यस्तरीय 3 पुरस्कार घेतले आणि मान तालुक्यामध्ये भगवत डाळिंब हे त्यांनी पहिला सुरुवातीला ही संकल्पना सुरू केली. आता ते विधानसभेला इच्छुक आहेत. राज्यस्तरीय काँग्रेस कमिटीमध्ये त्यांनी काम केले, सध्या सक्रिय आहेत. तर पुढचा एक प्रश्न आम्हाला विचारायचा आहे की हे सगळं असताना तुम्ही आता तुमचं आमदारकीला नाव आहे, तुम्ही इच्छुक आहे, का आमदार का व्हायचं तुम्हाला? खरं पाहिलं तर जसं मी सांगितलं की मी एका सामान्य घरातून पुढं आलो. माझे आईवडील निरीक्षक होते. असलं तर एक माझ्यामध्ये एक बाळकोडं होतं. मला ज्या वेळेला मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर समाजकारणात राजकारणात थोडीशी मी डोकावलो. तसं पाहिलं तर पुन्हा काय झालं की माझे भाऊ देवापूर ग्रामपंचायतीचे, एक भाऊ 10 वर्ष सरपंच, दुसरे भाऊ 5 वर्ष उपसरपंच, पुन्हा सरपंच. आजही माझ्या घरामध्ये माझा भाचा देवापूर ग्रामपंचायतीचा सदस्य आहे.
दरम्यानच्या कालावधीमध्ये शेती सोसायटी विकास सोसायटीचे चेअरमनपद माझ्या घरानं भूषवलं. मला सामान्य घरात नसलं तरी राजकीय थोडी पार्श्वभूमी आहे आणि राजकारणाची सुरुवात माझी मान तालुका काँग्रेसचा उपाध्यक्ष म्हणून मी केली. 5 वर्ष मी मान तालुका काँग्रेसचा उपाध्यक्ष होतो. एक टर्म मी मान तालुका काँग्रेसचा उपाध्यक्ष होतो. त्याच्यानंतर मला काँग्रेसनं जिल्हा काँग्रेसचं सरचिटणीस केलं. त्यानंतर पुणे विभागीय किसान काँग्रेसचं उपाध्यक्षपद दिलं. त्यानंतर पुणे विभागाचं किसान काँग्रेसचं अध्यक्षपद मिळालं आणि आज मी महाराष्ट्र लेवलला स्तरावर मान तालुका किसान काँग्रेसचं प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे. खरं तर मला अभिमान आहे की तालुका उपाध्यक्ष ते प्रदेश उपाध्यक्ष या स्तरावर मला स्वतःच्या हिमतीवर माझ्या कर्तृत्वावर मला राजकीय क्षेत्रामध्ये काम करता आलं. दरम्यानच्या कालावधीमध्ये कुकडवाड गटामध्ये महिला आरक्षण जागा असल्यामुळं माझ्या मिसेसला त्या ठिकाणी मी माझी पत्नी सुलोचना यावेळेला 2 वेळा आम्ही काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक आम्ही जिल्हा परिषदेत लढवलो. मात्र काही कारणास्तव अल्पमतानं आमचा त्याला पराभव झाला. मात्र आम्ही राजकारणामध्ये मी यश असो अपयश असो सक्रिय राहिलो आहे आजपर्यंत. आणि आज तुमचं चर्चा आहे, तुमची संपूर्ण तालुकाभर चर्चा आहे की प्राध्यापक विश्वंभर बाबर हे आमदारकीच्या वडणीमध्ये आहे. खरं तर राजकारण आणि समाजकारण हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. असं मला वाटलं की चला आपण एक 30-35 वर्ष राजकारणात आहे. मी स्वतः MSc ॲग्री आहे. राज्यस्तरावर मला 3 पुरस्कार मिळालेले आहेत. खरं तर मी सांगायला तुम्हाला अभिमान वाटतो की पत्रकारितेमध्ये सातारा जिल्ह्यातल्या पत्रकारितेमध्ये वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये एकमेव असा पहिल्यांदा आणि महाराष्ट्रात केवळ एका व्यक्तीला दिला जातो असाच कृषी क्षेत्रातील सर्वोच्च डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार मला मिळाला. आणि मग असे सगळे पार्श्वभूमी असताना आपल्याला वाटलं चला तर आपण थोडंसं जनतेच्या हिताची काही कामं करण्यासाठी आपल्याला राजकारणात गेलं पाहिजे. आणि म्हणून 2024च्या विधानसभा मान 258 करिता या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे इच्छुक मी आहे. काँग्रेस पक्षानं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षानं इच्छुकांची नावं मागवली आणि त्यामध्ये मी रितसर माझा उमेदवारीचा अर्ज काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले यांच्याकडं आमचे जे काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळ आमचे जे सहकारी पदाधिकारी आहेत यांच्यामार्फत मुंबई या ठिकाणी जाऊन काँग्रेस पक्षाकडं उमेदवारी अर्ज मागवलेला आहे. मला आता महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही अतिशय सामान्य कुटुंबातून आलाय. तुमचे मेंढपाळ हा तुमचा व्यवसाय होता आणि तिथून आज यशाच्या शिखरापर्यंत पोचला आहे असं म्हणायला हरकत नाही. इथपर्यंत पोचत असताना या मान खटावच्या काय वेदना आहेत, काय समस्या आहेत, काय मान खटाव काय म्हणतोय, म्हणजे प्रश्न सुटलेत का? पाणी, शिक्षण, आरोग्य, रस्ते याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं तर आत्ता जे तुम्ही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न विचारले त्यामध्ये तुम्ही शेतकऱ्याच्या हिताचे प्रश्न विचारले. खरं तर मी स्वतः कृषी द्विपदवीधर म्हणजे MSc ॲग्री. MSc ॲग्री झाल्यानंतर आत्ता जे प्रश्न विचारलं त्याचं मूळ असणाऱ्या क्षेत्रामध्ये मी नागनाथ अण्णांच्या चळवळीच्या माध्यमातून पाणी प्रश्नासाठी गेले 31 वर्षे त्या संघटनेत काम करतो आहे. मान तालुका हा महाराष्ट्रातील 288 मतदारसंघापैकी एक दुष्काळी तालुका आहे. मान तालुका दुष्काळी असला तरी बुद्धीचा मात्र या ठिकाणी सुकाळ आहे. आणि मग या चळवळीच्या माध्यमातून मान तालुक्यामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. प्रामुख्यानं आज देशामध्ये शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि कृषीप्रधान भारत देशामध्ये शेतकऱ्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. मात्र आजची परिस्थिती भयानक आहे. शेतीमालाचे दर आपण पाहिले तर अत्यंत कमी दर मिळतो शेतकऱ्यांना. रासायनिक खताच्या किमती वाढलेल्या आहेत आणि मग हे करत असताना मजुराचा प्रश्न आहे. हे करत असताना पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, ज्वलंत प्रश्न आहे.
आणि या प्रश्नामध्ये मी आज जरी आमदारकीचं तिकीट मागत असलो तर मी गेले 30-31 वर्ष ह्या पाणी चळवळीत मी काम करतोय, म्हणजे मला तो अधिकार आहे. त्याच्यानंतर मी 20 वर्षाची अगदी परखड पत्रकारिता केली. त्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय देण्याची भूमिका मी घेतली. अनेक सामाजिक चळवळीमध्ये मी काम केलं. शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून आज जर पाहिलं तर शिक्षण संस्था उभी करून आज 2,000 विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचं काम करतोय. आणि मग या दुष्काळी भागातील मान तालुक्याला शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आगामी कालावधीत आपल्याला आपण लोकप्रतिनिधी झालो तर अधिक चांगल्या जोमानं घेता येईल, यासाठी मला या ठिकाणी काम करायचं आहे. त्याचबरोबर आज मान तालुका आपण म्हणतो की दुष्काळी तालुका, पण किती दिवस आपण रडत बसायचं दुष्काळ आहे म्हणून. खरं तर रडण्याऐवजी लढण्याची उर्मी युवकामध्ये देण्यासाठी या भागामध्ये उद्योग क्षेत्राचं जाळ उभा राहिलं पाहिजे. MIDC किंवा इतर छोटे मोठे उद्योग उभा राहिले पाहिजेत. यासाठी मी नाही म्हणत तरी MSc ॲग्री असल्यामुळे मला एक वेगळं व्हिजन आहे की आज बेरोजगारीचा प्रश्न आहे, तो बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी, युवकांच्या हाताला काम देण्यासाठी आज माझ्यासारख्या उच्च शिक्षित व्यक्तीला जर मान तालुक्याचं म्हणजे उमेदवारी मिळण्याचं किंवा आमदार होण्याचं जर संधी मिळाली तर मी तालुक्यातल्या बेरोजगार माझ्या सहकारी युवकांना चांगल्या प्रकारे हाताला काम देऊ शकेन याची मला खात्री आहे. आणि म्हणून माझी उमेदवारीची मागणी. तुम्हाला काय वाटतं की आतापर्यंतचा मान खटाव कसा आहे, कसा असायला पाहिजे होता, तुम्ही कसा करणार? खरं तर मी आत्ता मग सांगितलं त्याप्रमाणे तालुका दुष्काळी आहे, दुष्काळी, मग आपण किती दिवस रडत बसणार? इथल्या लोकप्रतिनिधींनी कुठंतरी मुर्मीकरण, कुठंतरी नाला बंडिंग हे असं एवढं काम करण्यापेक्षा मूळ मुद्दे कुठले तर तरुण पिढी, त्या तरुण पिढीला हाताला काम मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांना योग्य त्याचं शेतीला पाणी मिळालं पाहिजे, त्यांना योग्य प्रकारे विद्युत पुरवठा झाला पाहिजे. आणि मग शेती, उद्योग, कामगार हे आणि महिला ह्या 4 घटकांना जर आपण अग्रक्रमानं त्यांची प्रगती साधली तर आपला मान तालुका पुढे जाऊ शकेल नक्कीच. एकंदरीत आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही विचार तरी केला आहे निवडणूक लढण्याचा, नाव तरी चर्चेत आहे. काय तुम्हाला कसं पुढची भूमिका आणि कसं वाटतं वातावरण काय होईल? खरं तर मान विधानसभा 258 हा विधानसभा मतदारसंघ याचा जर विचार आपण केला तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी या नावानं एक आघाडी स्थापन झालेली आहे. मग त्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचा गट. आता याच्यामध्ये मान मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसकडे आहे आणि तो काँग्रेसकडं हा मतदारसंघ मिळाला पाहिजे हे आमची आजवरची अत्यंत महत्त्वाची मागणी आहे. आणि ती मागणी आम्ही वेगवेगळ्या राज्यस्तरीय, विभागस्तरीय मीटिंगमध्ये प्रदेशाध्यक्ष असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील, आमच्या किसान काँग्रेसचे अध्यक्ष महाराष्ट्राचे पराग प्रश्टे साहेब असतील किंवा आमचे सातारा जिल्ह्याचे नेते माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, यांच्याकडे आम्ही मान विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे राहायला पाहिजे ही अगदी प्रभावीपणे मागणी केलेली आहे. आणि मागणी करत असताना मी आजवर माझं सामाजिक राजकीय जीवनामध्ये 30-35 वर्षामध्ये मी सर्वसामान्य लोकांच्या हिताची कामं केलेले आहेत. मला असं वाटतंय की काँग्रेस पक्षानं मला संधी द्यावी आणि संधी दिली तर धनवान किंवा अगदीच पैसेवाला उमेदवारापेक्षा एक कॉमन मॅन, सर्वसामान्य जनतेचा उमेदवार म्हणून जनता मला नक्कीच स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. आणि मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाकडे मी मागणी केली आणि काँग्रेस पक्ष नक्कीच माझ्या सर्वांगीण जीवनातील कार्याचा विचार करून मला संधी देईल. आणि मी उमेदवारी मला पक्षानं दिली तर मला खात्री आहे मी नक्कीच चांगल्या मतानं निवडून येईन आणि या मान तालुक्यातील जनतेच्या सर्वसामान्य दुःखाला जाणण्याचं आणि त्यांना वाचा फोडण्याचं काम किंवा त्यांना सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या त्यांना मदत करण्याचं काम माझ्या हातून होईल एवढीच या ठिकाणी
माफक अपेक्षा. विधानसभा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही आता जनसंपर्काकडे वळलाय. जनसंपर्काकडे वाड्या वस्तीवर जात असताना गावागावात चौकात लोक तुम्हाला भेटतात. काय म्हणतात, काय त्यांच्या भावना आहेत? गेल्या 15 वर्षामध्ये मान तालुक्यामध्ये एक राजकारणाची वेगळी प्रवृत्ती या ठिकाणं कार्यरत आहे. मान तालुक्यामधील युवकांना एक वेगळं व्हिजन देण्याच्या दृष्टीनं मी ज्यावेळेला आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शेती, शिक्षण, पत्रकारिता, सहकार या माध्यमातून जनतेमध्ये जातो आहे, तेव्हा जनतेला एक निर्भय स्वरूपातील, स्वच्छ निर्भय स्वरूपातील राजकारण करणारी व्यक्ती उमेदवार म्हणून हवे. आज मान तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं तर गुंडागर्दी, दादागिरी अशा प्रवृत्तीनं डोकं वर काढलेलं आहे. आणि त्यामध्ये नको असताना या भागातला युवक वाहत जाऊन त्यांचं चारित्र्य, त्यांचं एकंदरीतच वागणूक ही विनाशाकडे चाललेली आहे. आणि ते थांबवण्यासाठी, सर्वसामान्य युवकाला न्याय देण्यासाठी, शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी, महिला कष्टकरी जनतेला न्याय देण्यासाठी आणि मान तालुका निर्भय बनवण्यासाठी माझी उमेदवारी या ठिकाणी मी घोषित करीत आहे. तर मंडळी, प्राध्यापक विश्वंभर बाबर सरांनी खूप छान माहिती दिली. सगळा प्रवास आपण जाणून घेतला आणि विधानसभा ते 100% लढणारच आहेत अशी खूणगाठ बांधून ते जनसंपर्क दौरे करत आहेत. तर असंच आपण मानदेशी दौऱ्यामध्ये अजून वेगवेगळे पुढाऱ्यांशी चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत, जनतेसोबत बोलणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि अजून काय तुमचे प्रश्न असतील सरांना विचारायचे तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढच्या वेळेस आपण त्यांच्याकडून नक्की जाणून घेऊया. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.